So hi guys, good morning. This is Saturday today and we are ready for our next vlog and next expedition. माझ्या याच्यावरनं तुम्हाला दिसत असेल की हेल्मेट आहे, मास्क वगैरे आहे. सो राईडवर चाललो आहे मी. सो आजचा प्लॅन असा आहे की थोडं पाऊस वगैरे चालू आहे. आपण पावसामध्ये कधीच थोडं राईडवरती गेलो नाही. बारीक बारीक मुसळधार पाऊस नाही आहे, बट सिमसिम पाऊस पडतो आहे. आणि याच्या आधी जे काही व्लॉग्स वगैरे होते ते ॲक्च्युली लवलीमध्ये शूट केले होते, ऑर एल्स कुणी दुसऱ्यांनी शूट केले होते माझ्यासाठी. पण हा व्लॉग जो असेल तो बेसिकली आपल्या पिकाचू राईड करायची आहे मेटिओर. आणि फर्स्ट मोटर व्लॉग आय कॅन से. सो दी डेस्टिनेशन इज सिक्रेट फॉर यू. तिकडे गेल्यानंतरून तुम्हाला जे सिनरी असेल त्याच्यावरूनच किंवा जे काही आम्ही रस्त्याने जाणार त्याच्यावरनं पण कळू शकते. सो वन ऑफ द बेस्ट रोड ट्रिप फॉर बाईक रायडर्स. माझ्यासोबत माझा मित्र प्रणव पण आहे. त्याने पण मेटिओर घेतलेली आहे, कारण की मी स्टेटस ठेवला होता त्याच्यावर बघितली होती. त्याची मॅट फिनिशमध्ये आहे ग्रीन. सो गुड मॉर्निंग प्रणव. हाय, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो रेडी टू गो टू आवर एक्सपेडिशन. प्रत्येक बाईकरचं स्वप्न असतं की त्या पॅच ऑफ रोडमध्ये आपली गाडी घेऊन आपण स्वतः ड्राईव्ह करून जायला पाहिजे. सो लेट्स गो. मध्ये आपण थोडं चहा वगैरे घेऊया. थोडं आता डाईट जरा स्किप करूया आजचं. मस्त चाय. आणि कारण की मौसम एवढा जबरदस्त आहे, मध्यम मस्त पाऊस चालू आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली दिस वेदर अँड हिज बाईक. काय नाव वगैरे काही देणार आहे का? माझ्या गाडीचं पिकाचू. डिसाईड नाही केलं आहे का अजून? ठीक आहे, पुढच्या वेळेस सांग मला डिसाईड करून काय म्हणायचं, कारण की माझी आहे पिकाचू. ओके, सो लेट्स गो. कारण की खूप मजा येणार आहे, धमाल करणार आपण राईडमध्ये. आता जवळपास 7:30 वाजलेले आहेत सकाळचे. बट स्टील इट्स अ गुड वेदर. कारण की या जर ऊन असलं असतं तर आतापर्यंत ऊन निघून गेलं असतं. बट इट्स अ गुड वेदर. आणि फॉर्च्युनेटली आय वुड फील द ग्रॅटिट्यूड फॉर द नेचर दॅट वेन एवर आय हॅव चोजन टू गो फॉर अ राईड or for a vlogging purpose, the atmosphere has been always wonderful, mesmerizing. So actually प्रणवला रिटर्न यायचं आहे 3 वाजेपर्यंत घरी माघारी. म्हणून म्हटलं आपण प्लॅन चेंज करूया. आणि कालच्या दिवशी पण म्हणजे मेन जो प्लॅन होता तो होता कास पठारला जायचा. पण काय झालं की नेमकं आम्ही फोन वगैरे कॉन्टॅक्ट केला, ते विच इज फॉर्च्युनेट थिंग की आम्हाला ते आठवलं की आपण कॉल करून घेऊ. तिथे हॉटेल्समध्ये कॉल केल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा फुलं वगैरे आहेत का आता. सो बेड, वेदर द बेड इज हॅव्हिंग फ्लावर्स ऑन इट ऑर नॉट. सो दे सेड दॅट की फुलांचा सीझन संपलेला आहे. बेसिकली फुलं नाही आहेत, कारण की त्यांनी सांगितलं सप्टेंबर टू मिड ऑफ ऑक्टोबरपर्यंत फुलं असतात. पण आपण आता 1st ऑफ नोव्हेंबरला ट्रॅव्हल करतो आहे. सो विच इज द एंड ऑफ द ऑक्टोबर. सो दॅट्स वाय द प्लॅन गॉट कॅन्सल. आणि बेसिकली त्याला पण 3 वाजता येत होतं. आम्ही खालच्या दिवशी निगडीला गेलो मल्हारमध्ये, डायरेक्टली फ्रॉम देहू. आणि तिथं नॉनव्हेज फार फेमस आहे. सो इट वॉज फ्रायडे, सो आय थॉट दॅट वी शुड गो फॉर नॉनव्हेज डिनर. तिथं गेल्यानंतरून आम्ही चिकन मंचाव सूप अँड चिकन अफगाणी कबाब आणि नंतरून आम्ही चिकन हंडी घेतली होती. त्याच्यामध्ये एवढं जेवण टाईट झालं की थोडं तिथं राऊंड वगैरे मारला हॉटेलच्या जवळच. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्टली फ्रॉम देअर टू चिंचवड इन फ्रंट ऑफ एल्प्रो मॉल. तर तिथं ओल्ड आईस्क्रीम आहे, ओल्ड मुंबई आईस्क्रीम. सो ओल्ड मुंबई आईस्क्रीमचा एक फ्लेवर जो आहे तो आहे टेंडर कोकोनट. सो तो फ्लेवर खूप मला आवडतो. तर तिथे गेलो, प्रणव आणि मी दोघं होतो. आणि मग तिथून खाल्ल्यानंतरून
देन वी केम बॅक टू देहू आणि तिथून मग आम्ही डिसाईड करत होतो की रात्री जायचं का. रात्रीचे 11 वाजले होते अँड वी वर स्टील डिसाइडिंग की आता जायचं का. सो प्लॅन वॉज की मुळशीला जाऊन तिथं स्टे करायचा रिसॉर्टमध्ये अँड आफ्टर दॅट वी विल एक्सप्लोर दी मुळशी डॅम. सकाळी उठल्यानंतर जर फॉर्च्युनेटली जर आपल्या ह्याच्यात असेल नशिबात तर सनराईज पण थोडं मग आता 11 वाजता आम्ही कॉन्टॅक्ट पण केले होते काही रूम्स अवेलेबल बट वी थॉट दॅट खूप वेळ झालेला आहे 11:30 वाजले तसं इट वुड हॅव टेकन अस शोइंग 2 hours ऑन मॅप. सो 2 तास लागले तर लगभग आम्ही 1:30-2 वाजेपर्यंत पोहोचले. सो दॅट्स वाय वी स्किप दॅट प्लॅन अँड वी मेड द सेकंड प्लॅन सो विच इज नाव अ सिक्रेट फॉर यू. सो लेट्स एन्जॉय द राईड विथ शुभम पाटील SP_vlogs 1029. ये दिल मांगे मोर. आपल्याला लागते भूक सो तशीच आपल्या गाडीला पण भूक लागते. सो आपण पेट्रोल घेऊन घेऊ भरून घेऊ. 1000. सो वाव सच अ वंडरफुल वेदर दिस इज. आपले पेट्रोल भरलेलं आहे गाडीमध्ये तर प्रणवला त्याच्या गाडीमध्ये पॉवरचं त्याला लागते. सो बेसिकली तो पुढे थांबेल. सो जे काही तुम्हाला आता इथं दिसत असेल साईन बोर्डवर कोल्हापूर 254, पुणे कात्र 35, लोणावळा 40. सो लोणावळा नाही चाललो आहे आपण but we are using that road, so we are stuck in the traffic now. So this is the part and parcel of the life. Basically मला adventurous rides किंवा फिरायला आवडते. नॉट अ प्लॅन वन. प्लॅन जेव्हा काही असेल की बाबा कुठे दुसऱ्या देशामध्ये किंवा काय चाललो आहोत तर इट्स फाईन. आय लाईक टू एक्सप्लोर दी लोकल फूड. I like to explore with the local people. Actually माझी आता आपण मोठं ब्लॉग करतोय सो बेसिकली पूर्ण स्टोरी जी आहे सो ते मग सांगावीशी वाटते तुम्हाला. याच्या आधी मी कधीच म्हणजे स्वतःबद्दल किंवा कशी आवड निर्माण झाली ब्लॉगमध्ये सो हे सांगितलं नव्हतं बट दिस इज नॉट द राईट माहोल राईट. सो खूप ट्रॅफिक आहे. सो यू कॅन सी दॅट बादल. वाव सुपर्ब. I was telling you the motivation for me, right? So vlog हे मी जेव्हा आय थिंक 11th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हापासून माझ्याकडे मोबाईल वगैरे आलेला तर तेव्हा असंच यूट्यूबवरती एक्सप्लोर करायचो. देन आय थिंक इन माय कॉलेज डेज सो अंडर ग्रॅज्युएशनच्या दिवसांमध्ये सो मी क्वाईट फ्रिक्वेंटली ब्लॉग्स बघायला लागलो. तर 2-3 मी बघितलेले जे काही चॅनल्स आहेत. आता एक होता वरुण म्हणजे वरुण त्या पर्सनचं नाव होतं ब्लॉगरचं. द सेकंड वन इज नोमॅडिक. सो दॅट वॉज द फर्स्ट चॅनल विच आय लाईक्ड कारण की तो लोकली एक्सप्लोर करायचा. लोकली तो त्याने कधीच बाईकने एक्सप्लोर नाही केला. इंडिया असू द्या किंवा आउट ऑफ द कंट्री असू द्या. सो त्याचा मी ब्लॉग वगैरे बघायचो स्टार्टिंगला. सो त्याच्यावरनं मला असं आवड निर्माण झाली की यार आपण पण काहीतरी बनवायला पाहिजे नाही का. एक प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे सो हे आपण मेमरीज जे आहेत तर ते आपण सेव्ह करू शकतो. सो देन आय स्टार्टेड एक्सप्लोरिंग मोर. देअर वॉज नोमॅडिक इंडियन शुभम. सो हे दोघं क्या कंबाईन ब्लॉग करायचे एका ह्याच्यात. दीपांशुभाई. सो नोमॅडिकचं जे आहे त्याचं नाव आहे दीपांशुभाई आणि जो नोमॅडिक इंडियन आहे सो त्याचं नाव आहे शुभम. सो मला शुभमचं जर म्हणायचं झालं नोमॅडिक इंडियनचं सो बेसिकली ही इज फ्रॉम बिहार. सो त्यांनी त्याच्या ब्लॉगमध्ये घर वगैरे दाखवलं होतं तो खूप छोटं घर होतं. आय थिंक त्याला छोटी बहीण आहे त्याच्यापेक्षा अँड ही वॉज जस्ट 20 years old when he started vlogging.
तो रशियाला पण जाऊन आला, तो कझाकिस्तानला पण जाऊन आला आहे, तो अफगाणिस्तानला पण जाऊन आला आहे बेसिकली, विच इज वी कॉल्ड इट ॲज अ स्टेट. एवढी सेफ नाही आहे, नॉट अ सेफ स्टेट. सो तो तिथे पण जाऊन आला. सो त्यांचे असे मी असं कनेक्ट करायला लागलो यार की हे नॅचरल, म्हणजे आपण जसं नॅचरल बोलतो वगैरे, तर ते जस्ट वी हॅव टू रेकॉर्ड इट अँड वी हॅव टू गेट दी सिनेमॅटिक शॉट्स, राईट. सो नंतरून एक फ्लाइंग बीस्ट चॅनल मी बघितलं, विच गौरव तनेजा इज अ डेली ब्लॉगर. सो इज अ एक्स पायलट अँड हिज वाईफ रितू तनेजा. सो ते बघायचं असं, जेव्हा मला वेळ वगैरे असेल तेव्हा मी ते बघायचो, एक्सप्लोअर करायचो. सो अशी हळू आवड निर्माण झाली. कुठून? हा सरळ आहे, सरळ जाऊन इकडे टर्न होतो तो. सिग्नलच नाही आहे का? काय प्रॉब्लेम काय? हा पुढे आहे ना, लागेल ना. आय विल फॉलो द ट्रॅफिक रूल्स गाईज. यू शुड ऑल्सो फॉलो द ट्रॅफिक रूल्स. रेड सिग्नल आहे, रेडवरती थांबायचं म्हणजे थांबायचं, नो मॅटर वॉट. हॉकिंग करत असेल मागणं कोणी, त्याला म्हणायचं साईडने जा. आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे, कारण की मी जसं सांगितलं तुम्हाला की गाडीचा पोटोबा झाला होता, पण आमचा पोटोबा अजून बाकी होता. सो मी खातो आहे इडली, विच आय थिंक दॅट साऊथ इंडियन फूड हे बेसिकली ॲसिडिटी वगैरे त्याच्यामुळे होत नाही आपल्याला. तो क्वाईट हलकं पण असते. सो आय प्रेफर साऊथ इंडियन फूड वेन आय एम अवे फ्रॉम माय होम. याच्यानंतर मस्त चहा घेऊ. तर ॲक्च्युली सर्दी झालेली मला, म्हणून जेव्हा आपण मध्ये मध्ये तुम्हाला आवाज असा येणार तर ते सर्दीचा आवाज असणार आहे. सो समजलो थोडा. सो लेट मी एन्जॉय इडली. काय मोबाईलमध्ये काय 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 मोबाईल जाऊ बस ना, किती चॅट करणार आहे यार. खाऊन घेते इडली आणि वडा, एवढा मी कष्टाने आणलंय तुला. कसं तरी आणलंय मग. हां स्पेशल चहा आहे, अदर टाकून मागितलेलं आहे. छान आहे. माझे तुम्ही डोळे बघा, सर्दी आलेली आहे मला, जाम सर्दी आली आहे. ते कसा डायलॉग आहे तो? डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. झपाटलेला आहे, कोणता पिक्चर आहे तो? बाबा लगीन बाबा लगीन. ते होतं ना, ए डोळे बघ डोळे बघ डोळे बघ, मी ए डोळे बघ डोळे बघ, इथलं आलेलं बघ. अपना हर पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. सैयारा तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. गावाकडची आठवण झाली गाईस. बैल, why can't we not go? Let them go. Hello हंबा, हॅलो हंबा. सर्दी जरी झाली असेल, मला थंडी पण वाजते, बट स्टिल आय एम डुईंग इट बिकॉज आज नहीं तो फिर कभी नहीं, राइट. जबरदस्त है, जबरदस्त जबरदस्त. डग बघा मग डग.
त्यालाच घेऊ आपण ब्लॉगमध्ये ना. आपला तो चेहरा काही येत नाही, तो त्याचाच चेहरा येतोय. रॉयल एनफिल्ड, रॉयल एनफिल्ड. त्या बघा मागे किती सही आहेत. ती कधी दिसणार नाही माझी, बट ठीक आहे, फाईन. हा, तर मी ते म्हणतो की असं माझी मग ब्लॉगिंगची सुरुवात झाली. आणि पहिले 100 सबस्क्रायबर जेव्हा माझे झालेत, सो इट वॉज ह्यूज माइलस्टोन. कारण की आय थिंक अराउंड एक वीकमध्ये माझे 100 सबस्क्रायबर झाले होते. कारण की माझ्या कंपनीत जास्त लोक आहेत, त्यांनीच आधी सबस्क्राईब केलं. सो थँक्स टू देम स्पेसिफिकली. बट आय कांट कीप यू वेट, कारण की समोर खूप भारी नजारा आहे. सो आय विल गेट बॅक टू यू वन्स अगेन. पावसाळा मी सांगितलं बघा ना, पावसाळा संपतच नाही आहे. जस्ट सी द व्ह्यू गाय, जस्ट सी द व्ह्यू. दिसतंय का तुम्हाला? सुपर्ब ना. ही गावाकडची जी मजा आहे ना, मी गावाकडे जाऊन आलो आहे. आणि ही तिच्यामध्ये लाल परी, हिला तर थोडंच नाही आहे. अरे तुमसे आणि त्याच्यामध्ये नागमोडीचे टर्न्स असतात ना, लाईक स्नेक, ते तर खूपच आवडतात मला. So yes, we are in Murshi pattern by pattern. Yes, you guess is right. We are in Murshi and we are heading towards my loved place, one of the place of India, I would say, Tamini Ghat. Road to heaven. So असे जे काय आपण ब्लॉग वगैरे बनवतो मी, तर एक म्हणतात ना की बाबा माझ्यासाठी स्वतःसाठी पण एक रिफ्रेशिंग असते वीकेंड असल्यामुळे. जे रोजचं दैनंदिन कामामधून आपण बाहेर निघायचं आणि कसं आहे की आणि एक मेमरीज क्रिएट होऊन जातात, राईट. तर आता पुढे जेव्हाही मी बघेल, सो यूट्यूब चॅनल तर कधीच असं बंद तर वगैरे नाही होणार आहे. सो इट विल बी कंटिन्यूइंग, राईट. सो तिथं तुम्ही बघू शकाल, तिथं ना वरती टॉपला घर आहेत. आता तुम्ही विचार करा ते कसे जात असतील लोक तिकडे. हे जे एक्सपिरियन्सेस असतात तर हे आपण स्टोअर करून ठेवतो, राईट. आपण जसे की मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आपण सेव्ह करून ठेवतो फोटोज ऑर दॅट. सो येस, सो हे माझ्यासाठी पण एक स्टोरेज झालेलं आहे आता यूट्यूब चॅनल. मी केव्हा पण माझे जे कुठे गेलो होतो, सो दॅट आय कॅन सेव्ह, राईट. सो हेच तर आठवणी असतात. सो दिस इज द रोड ऑफ वॉट आय वॉज टॉकिंग ऑफ. दिस इज द रोड ऑफ तामिनी घाट. येस, दिस इज द रोड. मुर्शी धरण. सो किती छान वाटते ना आता. शुभम अँड बॅकग्राऊंड इज दिस. बॅकग्राऊंड तर नेचर असेल तर किती छान वाटते असं. वा, ग्रेट. केस विस्कटलेलेच ठेवलेत मी, छान दिसतात असे मला.
सो मी तर सर्वांना सांगेल की बाबा एक्सप्लोर करायलाच पाहिजे, कारण की दिस इज द वन लाईफ वी गेट राईट. पुढचं कोणाला माहिती नाही. सो जो टाईम असेल ना तो एन्जॉय करायला पाहिजे. जे काय असते की आपण हां जाऊ पुढं पूर्ण वय निघून जात. सो फिरायला पाहिजे, कारण की आणि फिरणं जे असतं ना दॅट गिव्ज यू इट फिल्स यू विथ इंटेन्स एनर्जी, मोटिवेशन फॉर लाईफ, ॲज वेल ॲज एक वेगळा नजरिया आणून देतो. भरपूर वेगळे लोक आपल्याला भेटतात फिरण्यामध्ये, आणि त्याच्यातनं आपल्याला जे लाईफचा एक्सपिरियन्स आहे किंवा लाईफ जे शिकवते आपल्याला, दॅट इज द बिगेस्ट लेसन्स वी गेट राईट लर्निंग. तर जे काही पुस्तकी ज्ञान वगैरे आहे ते तर आपल्याला मिळेल, कोणीही वाचू शकतो, बट व्हॉट इज लाईफ किंवा हाऊ वी आर रिलेटेड टू नेचर इज डन बाय काइंड्स ऑफ रोड ट्रिप्स. स्वतःसाठी पण टाईम काढता यायला पाहिजे. सो टाईम मॅनेजमेंट इज वन थिंग. माझा एक जो स्पॉट आहे ना तामिळघाटावर मला खूप आवडतो. असा एक नाही, असा एकदमच शार्प टर्न आहे तिथं, आणि इकडून तिकडून झाडी आहे. याच्यापेक्षा छोटा अरुंद रस्ता तिथं, तिथपर्यंत मला जायचं आहे. एक व्हॅली, कुंडलिका व्हॅली ॲक्च्युली तिथून दिसत नाही, बट तिचं जो त्या साईडला ती व्हॅली आहे राईट, कुंडलिका व्हॅली जे आहे ह्याच एरियामध्ये आहे. कारण की मी जे आलो होतो ट्रेकिंगला आमच्या जिमसोबत आंध्रबन ट्रेक. सो वन ऑफ द बेस्ट ट्रेक, कारण की इट इज अराउंड 11 किलोमीटर्स ऑफ ट्रेक टोटल. सो येस, सो पूर्ण असं प्रॉपर जंगल आहे आणि मध्ये मध्ये पाऊस पण होता, अँड देन वी वर एन्जॉईंग दॅट. सो खूप छान वाटतं यार असं ड्राईव्ह करायला पिकाचू. आणि जे पिकाचूचे खासियत जे आहे ना ते क्रूज बाईक आहे, नॉट अ सिटी बाईक. सिटी बाईक जर बघायला गेलं तर तुम्हाला रॉयल एनफील्डमध्ये आपली ते हंटर, दॅट इज अ सिटी बाईक, बट दिस इज अ क्रूज बाईक. सो क्रूज म्हणजे लॉंग डिस्टन्सवरती जर तुम्हाला जायचं असेल, सो यू नीड टू गो ऑन दिस बाईक. पाऊस सुरू झालेला आहे. हो, हा डोंगर पूर्ण त्याला डायरेक्ट कव्हर केलेलं आहे पावसाने. तो स्पॉटला जायचं आहे मला, तिथपर्यंत तर मी चालतच राहील जिथपर्यंत. व्ह्यू बघा साईडला, आता दिसत असेल ना, जस्ट एन्जॉय द व्ह्यू. मी आता तामिनी गावाच्या पुढे आहे, आणि इथून आपण रिटर्न जाऊया, कारण की जे मला पाहिजे होतं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला, जे मला टर्न पाहिजे होता तो टर्न आपण पार केला आणि प्रॉपर जंगलातून आला. सो व्ह्यू, खाली धबधबा चालला आहे त्याचा आवाज येतो. सो वाव, सुपर. आय लव्ह तामिनी. आणि बेसिकली हा मी म्हणून आणला होता कारण की ग्रीन असेल आणि त्याच्यावरती ऑरेंज हा जो असेल तो खूप उठून दिसेल. सच ब्युटिफुल वेदर दिस इज. या कसलं बॅकग्राऊंड आहे ना, एकदम क्लास. जे आपण गुगल मीटमध्ये वगैरे किंवा मायक्रोसॉफ्ट टीममध्ये जे बघा बॅकग्राऊंड लावतो ना, ते त्याच्या पुढे काहीच नाही. नाही, ते त्याच्या पुढे काहीच नाही आहे. उलट बोला, सॉरी. ते जे बॅकग्राऊंड आहे ते ह्या बॅकग्राऊंडच्या पुढे काहीच नाही. परफेक्ट, सुपर.